स्वामी काज गुरु भक्ति पितृवचन सेवापती हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही दूजा सत्य बोले मुखे दुःखवी आणि कांचा दुःखी हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही दूजा निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही दूजा विठ्ठल विठ्ठल टाळी वाजवा सगळ्यांनी हॅलो हॅलो विठ्ठल विठ्ठल वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तटे भीमरथ्यो डबल कमी करा वरम पुंडरीकाय दातु मुनीन्द्र समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दो परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम पांडुरंगाकरू प्रथम नमन पांडुरंगाकरू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू पांडुरंगा करू दुसरे चरण संताची या दुसरे दुसरे चरण संताची या दुसरे चरण त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू
त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार 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 पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोजस्तेजः स्फुरदीप्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा सोपादेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आनंदे हे जननी नमो ज्ञानेश्वरा नमो नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रे जननी देवाची आता नमो रंगभूमिका कीर्तने उभे होती लोका टाळ मृदंग श्रुते देखा तया माझे नमन दंडवत ऐसे नमन करुणी सकळा हरी कथा बोलवी बोबड्या बोला अज्ञानी म्हणून या फुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठ्ठल विठ्ठल हरा विठ्ठल 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 स्वामी काज गुरु भक्ती
पितृ वचन सेवापती हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही दूजा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवेकरिता निवडलेला अभंग भगवान परमात्म्याचे महान भगवत भक्त संत श्रेष्ठ देहुनिवासी जगद्गुरु जगद्वंदनीय देवमान्य महाराष्ट्र भूषण पंचमवेद निर्माते श्रीमंत श्री तुकोबाराया यांचा 4 चरणाचा प्रापंचिक जीवाला प्रपंच करता करता संसार करता करता अशा काही सेवा तुकोबाराया सांगतायत की त्या सेवा जर अंतकरणापासून केल्या निष्ठेनं आणि श्रद्धेनं केल्या तर आपल्याला वेगळी पूजा करायची गरज नाही. आपलं कर्मच भगवंताची महापूजा कशी होईल त्याचं प्रतिपादन करणारा हा अभंग आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंग माझ्या तुकोबारायांचा आहे, 4 चरणाचा आहे आणि आपलं कर्मच भगवत पूजा कशी होईल त्याचं मार्गदर्शन करणारा सर्वांच्या पाठांतरातला सर्वांच्या परिचयाचा अभंग आहे. अभंगावर चिंतन मांडण्यापूर्वी अल्पहासा परिहार द्यायचा तो असा मौजेग्राम श्री क्षेत्र एरंडी तालुका औसा जिल्हा लातूर या पवित्र भूमीमध्ये गेल्या 15 वर्षापासून 14 वर्ष पूर्ण झाले, हे 15वं वर्ष सुरू आहे. भगवान श्री भोलेनाथाच्या कृपा आशीर्वादानं भगवान श्री पंढरीश पांडुरंगाच्या कृपेनं ज्ञानोबारायांच्या तुकोबारायांच्या आशीर्वादानं अनेक साधू महात्म्याच्या कृपेनं प्रभू रामचंद्रांच्या आशीर्वादानं समस्त ग्रामस्थ मंडळी वारकरी मंडळी भाविक मंडळी या सर्वांच्या सहकार्यानं सर्वांच्या योगदानानं संपन्न होत असलेला हा भव्य आणि दिव्य स्वरूपाचा सोहळा अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा आणि या सोहळ्यामधील आजच्या 2ऱ्या दिवसाचं पुष्प माझ्यासारख्या पामराला पुन्हा एकदा तुम्हा सर्वांच्या वतीनं प्राप्त झालं. त्यामुळं सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात. विठ्ठल 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 विठ्ठल. टाळ 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 टाळ. आदरणीय हरिभक्तपरायण आमचे परमस्नेही परममित्र परमार्थप्रेमी भागवताचार्य हरिभक्तपरायण गणेशजी महाराज सोनवणे यांच्या मुखारविंदातून आपण कथा श्रवण करत आहात. महाराजांच्याही श्रीचरणी साष्टांग प्रणिपात. महाराष्ट्रातील अतिशय गुणीजन ज्ञानीजन मंडळी आज इथे उपस्थित आहेत. आदरणीय हरिभक्तपरायण गुरुवर्य बळीभाऊ महाराज आज उपस्थित आहेत. भाऊंच्या चरणी साष्टांग प्रणिपात. अनेक गोड कलाकार मंडळी आहेत तिकडं. आमचे आदरणीय हरिभक्तपरायण परमार्थप्रेमी सनातनजी महाराज काणेगावकर महाराजांच्याही श्रीचरणी साष्टांग दंडवत. आदरणीय आमचे गोटू महाराज गावातील सर्व आमचे भाऊ प्रकाशजी महाराज आबा सगळीच मंडळी सर्वांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. दोन्ही शूटिंगवाले आमचे परमस्नेही परममित्र आदरणीय महाराष्ट्रामध्येच नाही तर भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार ज्यांच्या चॅनेलच्या माध्यमातून होतोय ते आपले हरिभक्तपरायण आदरणीय नामदेवजी महाराज उगेले. नामाचा गजर हे त्यांचं चॅनेल. एकदा जोरात त्यांच्यासाठी कडकडून टाळी झाली पाहिजे. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ हे दिसायला एवढंच आहे आमचा विश्व महाराज. पण खरं सांगू का, आज या पवित्र गादीवर उभा टाकून सांगतो, आज दिसायला जरी ते छोटा असलं लेकरू तर त्याची कीर्ती मात्र खूप मोठी होणार आहे. त्याचं नावच आहे विश्व. वडिलांचं नाव आहे नारायणजी, आडनाव आहे जोगदंड, बरोबर ना. एक दिवस अवघ्या विश्वामध्ये भागवत धर्माची पताका फडकवण्याचं काम ती लेकरू करेल. आणि ती शुभेच्छा आपण देऊ. एकदा टाळी वाजवा त्या लेकरासाठी सुद्धा. मृदंगाचार्य महाराष्ट्रातील नामवंत मृदंगाचार्य हरिभक्तपरायण आमचे तुकारामजी महाराज, एकदा महाराजांसाठी कडकडून टाळी वाजवा बरं. गोड गोड व्यक्तिमत्व आहेत.
आमचे दिगंबरजी आबा महाराज आणि आमचे परमस्नेही परममित्र ज्यांनी परमार्थाची सुरुवात केली. निमित्त मात्र मला केलं त्यांनी, पण खरं तर तुका मने होता ठेवा तो या भावा सापडला. आमचे दयानंदजी लांडी महाराज आणि पाटील महाराज, आता ही सगळीच मंडळी गोड आहे बरं का. आणि गावातील सगळेच सहकार्य करणारी सुशिक्षित मंडळी आहेत. त्या सर्वांसाठी एकदा टाळी झाली पाहिजे. आणि सेवेला दोन्ही चौकदारांचे विनेकरी बाबांचे आभार मानून सेवेला प्रारंभ. विठ्ठल बस आता लक्ष द्या. अभंग तुकोबारायांचा आणि माझे जगद्गुरू तुकोबाराय मनुष्याला किंवा मानवाला प्रपंच करत असताना कर्म हे केलंच पाहिजे. कर्म केल्याशिवाय प्रपंचही पूर्ण होत नाही आणि परमार्थही पूर्ण होत नाही. भक्ती करत असताना साधना करत असताना कर्म करावं लागतं. कर्म हे कुणालाही चुकत नाही, चुकलं नाही आणि चुकणार नाही. पण संसारातलं कर्म करत असताना जर सेवाभाव अंतःकरणामध्ये निर्माण करून, शुद्ध भाव अंतःकरणामध्ये निर्माण करून जर आपण ते कर्म केलं तर आपलं कर्मच भगवंताची महापूजा व्हायला वेळ लागत. तीच भगवंताची पूजा होईल. आणि त्याचं मार्गदर्शन आज तुकोबाराया करतायत. जरा सगळ्यांनी लक्ष द्या, बोलत जा. कीर्तन एकट्याचं नसतं, कीर्तन हे सगळ्यांचं मिळून असतं बरं का. तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारुणी आनंदे एकल्याचा नोही हा खेळ मनवोनी मेळ जमविला. सगळ्यांचं मिळून असतं, त्याचं नाव कीर्तन आहे. महाराजांनी एकट्यानंच बोलायचं आणि बाकीच्यांनी उगत टुळू टुळू बघायचं, त्याचं नाव कीर्तन नाही बरं. बोलणाऱ्या माणसाला ऐकणाऱ्या माणसानं प्रतिसाद दिला पाहिजे, हा सामान्य नियम आहे. नाही बोललं तरी चालतं बरं, पण कमीत कमी अशी मान तरी हलवली पाहिजे. होय, नाही, बरोबर आहे, खरं आहे, पटलंय, म्हणजे सांगणाऱ्या माणसाला गॅरंटी लागेल अजून आहेत बाबा. माणसानं असल्यावनी बसावं, गेल्यावनी नाही. नाही तर काय काय जण असं बघत महाराज, हाय का गेलंय कळत नाही माय. हां, बोलत जा, सगळ्यांनी प्रतिसाद देत जा. तुकोबारायांचा अभंग आहे. तुकोबाराय आपलं कर्म भगवंताची महापूजा कशी होईल त्याचं मार्गदर्शन करतात. काही सेवा आहेत बाबा, भक्तीचे अनेक साधन आहेत, परमात्म्याच्या प्राप्तीचे अनेक मार्ग आहेत. विशेष 4 मार्ग शास्त्रानं सांगितले. त्याच्यातला पहिला मार्ग आहे ज्ञानमार्ग. ज्ञानाच्या मार्गानं भगवत प्राप्ती करता येते. दुसरा मार्ग सांगितला योग मार्ग, योगाच्या माध्यमातून भगवत प्राप्ती करता येते. तिसरा मार्ग सांगितला कर्म मार्ग, शुद्ध कर्म करून ईश्वर प्राप्ती करता येते. आणि चौथा मार्ग सांगितला तो भक्ती मार्ग, भक्ती करून साधना करून भगवत प्राप्ती करता येते. आणि त्या भक्ती मार्गामध्ये अजून वेगवेगळे प्रकार सांगितले, नवविधा भक्ती. मग कोणतीही भक्ती करा, कोणताही मार्ग निवडा, सगळेच मार्ग भगवंताकडे जातात. सगळीच साधनं आपल्याला ईश्वराची प्राप्ती करून देतात. कोणतंही साधन करा, असं काही बंधन नाही. नाथ बाबा जर सांगतात तुम्ही कोणतंही साधन करा, पण असं साधन करा की ते साधन केल्यानंतर तुम्हाला ईश्वर प्राप्ती झाली पाहिजे. करा रे बापानो साधन हरीची, 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 करा रे बापानो साधन हरीची. झणी करणी
शांती ब्रह्म एकनाथ महाराज सांगतायत, करा रे बापानो साधन हरीचे, जणी करणीचे करू नका. करायचंच असेल तर असं साधन करा, कोणतंही करा, मग मुक्त आहे तुम्हाला, काही बंधन नाही. कोणतंही भक्तीचं साधन निवडा, पण ईश्वर प्राप्ती झाली पाहिजे, ईश्वराची कृपा आपल्यावर झाली पाहिजे, जीवनाची नय्या आपली पार झाली पाहिजे, जन्मजन्मांतराच्या दुःखातून तुम्हा आम्हाला मुक्ती मिळालीच पाहिजे, असं काहीतरी करा. आहे की नाही? करणे ते हेची करा, नरका घोरा का जाता. करायचं असेल तर असं काहीतरी करा की या सगळ्या दुःखातून जीवाला मुक्ती मिळेल. नरकामध्ये आपण जाऊ असं काही करू नका, पापकरण करू नका, दुराचार करू नका, वाम मार्गानं जाऊ नका, आड मार्गानं जाऊ नका, नाही तर जीवनाचा घात झाल्याशिवाय राहणार नाही. मग असे अनेक साधन आहेत, पण तुकोबारायला वाटलं सगळ्या साधनापेक्षा सोपं साधन भगवंताचं नाम आहे. नामाच्या चिंतनाने ईश्वर प्राप्ती करता येते. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेतो असे. शहाण्या माणसाचं काम परमार्थ आहे. नामाच्या चिंतनानं भगवत प्राप्ती करता येते. भक्तीचे जेवढी साधन आहेत, जेवढी मार्ग आहेत, त्या सगळ्या साधनापेक्षा सुलभ आणि सोपं साधन भगवंताचं नाम आहे. पण त्याच्यामध्ये अखंडत्व महत्त्वाचं आहे. बघा तुम्ही, नाम सोपं आहे, पण कधीतरी त्याचं चिंतन करून चालत नाही. अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन करावं लागेल. नित्य नेमनामी तो प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. कधीतरी देवाचं नाव घेऊन देव मिळत नाही. माय कधीतरी रवी हलवून लोणी ताकाच्या वर येतंय का? ताकातलं लोणी वर काढण्याकरता त्याच्यात रवी घालावी लागते, बरोबर आहे का? तुलाच माहिती रे बाबा, बोला की. रवी ताकाच्या डेऱ्यात घालावी लागते. जवळजवळ रव्या संपल्यात आता. किती लोकांच्या घरी लाकडी रवे? हात वर करा बरं. लाकडी मोठी. हां आहेत गड्या, 2-4 जण आहेत. आहेत. बाकीच्याच्या घरी सुद्धा रव्या आहेत, नाही असं नाही, पण लाकडी नाही. सक्रात्रीतल्या लुटून आलेल्या एवढ्या आहेत का नाही? एवढ्या बारक्या. हां, जवळजवळ माठातलं डेऱ्यातलं ताक संपत चाललंय आता. मिक्सरमधलं सुरू झालंय आता. मिक्सरमध्ये ताक करायलेत माता माऊली, आहे का नाही? नवीन लग्न झालं माझं आई. एवढा तांब्या घेतला माझ्या मंडळीनं, त्याच्यात एवढं ताक, आणि त्याच्यात ती लुटून आलेली रवी घातली, आणि तिनं 2 बोटानं असं करायचं. मी म्हणलं काय करायली का? ती म्हणली मी ना ताक करायले. एवढ्या तांब्यात किती येतं लोणी येत असेल सांगा? आणि लोणी आलंय का नाही बघायला म्हणून ती रवीवर उचलायची असं काय. आता एवढ्या ताकाला लोणी केवढे येत असेल? एवढं. ते आलेलं सुद्धा लोणी खाऊन टाकायचे, आणि वरून मला म्हणायची महाराज ताकाला लोणीच येत नाही. आलतं माय, आलं होतं, पण ते गेलं पोटात. ती लोणी खाऊन अशा, आणि आपण ताक पिऊन. आहे का नाही? मला ऐका, ताकातलं लोणी वर काढण्याकरता त्याच्यात रवी घालावी लागते, आणि त्याचं सतत मंथन करावं लागतं. सतत हा शब्द लक्षात ठेवा, बरोबर आहे की नाही? कधीतरी मंथन करून नाही, थोडा वेळ मंथन करून लोणी वरत नाही. त्याच्यासाठी सुद्धा सातत्य महत्त्वाचं आहे. मग सतत मंथन केल्यानं ताकातलं लोणी वर येतं, तसं अखंड चिंतन केल्यानं देहातला देव प्रगट होतो. मंथोनी नवनीता तैसे गे अनंता, वाया व्यर्थ कथा सारी. वाया व्यर्थ कथा सारी मार्ग. नवनी
सांडी मार्ग सांडी मार्ग मंथोनी नवनीता तैसे ज्ञानंता वाया व्यर्थ कथा संडी मार्ग. ज्ञानोबराय सांगतात जसं ताकातलं मंथन करून आपण लोणी वर काढतो आहे की नाही, सार लोणी वर काढतो, तसं देहातला देव प्रगट करण्याकरता नामरूपी रवी कंठामध्ये धारण करून अखंड चिंतन केल्याने ईश्वर प्राप्ती होते. पण अखंड हे विशेष आहे. आणि अखंड चिंतन करणारे नित्य नेमानं नामस्मरण करणारी मंडळी कमी झाली. तो प्राणी दुर्लभ दुर्लभ आहे, दुर्लभ आहे की नाही. नित्यनेमानं भजन करणारी मंडळी आहेत, पण नित्यनेमानं करणारी कमी आहेत. मग नित्यनेमानं भजन करणं सुद्धा कठीण आहे हो. पांडुरंग ध्यानी पांडुरंगमणी जागृती स्वप्नी पांडुरंग, एवढं चिंतन करणं सोपं आहे का? मग तुकोबारायला वाटलं या संसारी जीवाला, प्रापंचिक जीवाला अशा काही सेवा सांगाव्या, असे काही मार्ग सांगावे की त्या सहज सेवा केल्यानंतर याला भगवंताची पूजा करता येईल, सहजरित्या त्याच्या हातून भगवंताची सेवा घडेल. मग अशा कोणत्या सेवा आहेत की त्या सेवा केल्यानंतर आपल्याला वेगळी पूजा करायची गरज पडणार नाही? तुकोबारा या भंगाच्या पहिल्या चरणात सांग. स्वामी काज गुरु भक्ती, थोडा थोडा वाढवा आवाज. स्वामी काज गुरु भक्ती. हा बस. स्वामी काल गुरु भक्ती, त्यांचा जरा स्वामी काल गुरु भक्ती, बस. स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काल गुरु भक्ती, स्वामी काल गुरु भक्ती. पितृवचन 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 सेवापती, पितृवचन 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 सेवापती, हेती विष्णुती महापूजा, हेत विष्णुती महापूजा. पितृवचन 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 सेवापती, पितृवचन 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 सेवापती, महापूजा, हे महापूजा. स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती, पितृवचन सेवापती, स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती, पितृवचन सेवापती. अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबाराय 4 सेवा सांगतायत. एक स्वामी काज, पहिली सेवा सांगितली स्वामी काज. स्वामी म्हणजे मालक, धनी, आणि काज म्हणजे काम. मालकाचं काम अंतकरणापासून करणं, इमानदारीनं करणं, शुद्ध भावनेनं करणं म्हणजेच भगवंताची महापूजा आहे. हीची विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझा दुसरी नाही. आता मालक म्हणजे कोणता मालक, कोणत्या मालकाची, कोणत्या स्वामीची सेवा करायची? या ब्रह्मांडाचा मालक आहे देव, बरोबर. तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे, तुझी या बळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, विश्वाचा मालक, ब्रह्मांडाचा धनी देव आहे. आणि त्या देवाचं कार्य करणं म्हणजे भगवंताची महापूजा. मग कोणतंही काम असू द्या. आता 15 वर्ष झाले आहे की नाही, 15 वर्ष पूर्ण होत आहेत. आता 15 वर्ष आपल्या एरंडी नगरीमधील हे सगळी भाविक मंडळी, गावकरी मंडळी एकत्रित येऊन हे जे कार्य करत आहेत, हे कार्य कुणाचं? बोला की. एवढा मोठा धर्ममंडप मारलाय, बरोबर. अखंड नामाचं चिंतन आहे, चांगल्या चांगल्या महात्म्याच्या सेवा आहेत, अन्नदान आहे, चहा पाण्याची व्यवस्था आहे. हे एवढं मोठं जे कार्य आहे, कोणाची सेवा आहे? देवाची, बरोबर आहे की नाही. हे कार्य कोणाचं आहे? देवाचं आहे. मग इथं आलेल्या प्रत्येक व्यक्तीनं आपापलं काम जर अंतकरणापासून केलं
शुद्ध भावनेनं केलं तर त्याला वेगळी पूजा करायची गरज पडणार. हीच विष्णूची महापूजा, तीच भगवंताची महापूजा होईल. कीर्तन ऐकायला येणाऱ्या श्रोते मंडळींनी 2 तास जर कीर्तन मन लावून ऐकलं, मांड्या घालून न झोपता, तर त्याला वेगळी पूजा करायची गरज. हीच विष्णूची महापूजा. मनापासून कीर्तन ऐकलं. बरं, टाळकरी मंडळी, गायक मंडळी, भजनी मंडळी यांनी जर अंतकरणापासून नाचून गाऊन प्रेमानं 2 तास सेवा केली, हीच विष्णूची वेगळी पूजा करायची काय गरज आहे. विनेकरांनी जर विना घेऊन 1 तासाचा जरी विना घेतला, विनाचा पहारा मनापासून जर केला भजन करून, तर हीच विष्णूची. इथं केलेलं प्रत्येक काम ही भगवंताची पूजा आहे. बरं का, इथं केलेलं काम. मग हे काम कोणाचं आहे? देवाचं. स्वामी काज, हे काम करणं म्हणजे देवाची पूजा आहे. म्हणून इथं काम करीत जा. हे काम तुम्हा आम्हा सगळ्यांचं आहे. सगळ्यांनी मिळून देवाचं काम करायचं आहे. बरं, इथं केलेलं काम कधी व्यर्थ जात नाही. आणि देवासाठी केलेली सेवा, देवाचं केलेलं कार्य कधी देव व्यर्थ जाऊ देत नाही. देवाचा स्वभाव आहे, जो पडेल माझ्या नामी मी पडेन त्याच्या. इथं काम आपण जर केलं, आपण जर देवाच्या कामी आलो, तर देव एक दिवस आपल्या कामी आल्याशिवाय राहणार. देव कुणाचं ऋण ठेवत नाही. आणि देवाचा स्वभाव आहे, जो त्याचं स्मरण करतो देवही त्याचं स्मरण करतो. बरं, कुणाची आठवण काढत नाही. जी लोक देवाचं नाव घेतात, देवाचं स्मरण करतात, देवाची आठवण करतात, देवही त्याचीच आठवण करतो. कुणाची आठवण काढायला देवाकडे वेळ शिल्लक नाही. बरं, म्हणून इथं केलेलं काम हे भगवंताचं कार्य आहे. स्वामी काज. आणि देवाच्या कार्याला आपलं काम म्हणून समजून करायचं. असा एक भक्त होऊन गेला बघा. मालकाचं काम, धन्याचं काम, ईश्वराचं काम कसं करावं हे आमच्या हनुमंतरायाकडून शिकावं बाबा. शुराणी धीर, शुराणी धीर, शुराणी धीर, स्वामी काजे तू सादर, स्वामी काजे तू सादर, सादर काय भक्ती जादा वाडा वाडा मजदावा व्यासुबन. स्वामी काजे तू सादर, स्वामी काजे भक्ती जागा स्वामी काजे माझे जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत, शूर आणि धीर आहे की नाही. जो शूर आहे, धैर्यवान आहे, स्वामी काजे तो सादर. जिथं जिथं रामाचं काम होतं तिथं तिथं हनुमंतराय सगळ्यात अगोदर उपस्थित राहायचे. रामायणामधून हनुमंतरायाला जर बाजूला काढलं, रामायण पूर्ण होतच नाही भाऊ, होत नाही. जेवढी जेवढी रामायणामधली अवघड काम आहेत कोणी केली. हनुमंतराय जर रामायणात नसते तर माता सीतेचा शोधच लागला नसता. लागला असता का? नसता लागला बाबा. सीतामाईचा शोध लागला नसता. लक्ष्मणजीला शक्ती लागली. द्रोणागिरी पर्वत आमच्या हनुमंतरायाने आणला, लक्ष्मणाला उठवलं. अहिरावण महिरावणाच्या तावडीतून प्रभू रामचंद्राला आणि लक्ष्मणजीला कोणी सोडवलं?
हनुमंतरायाने जेवढी जेवढी अवघड कामं होती तेवढी हनुमंतरायाने केली. सगळ्यात अगोदर हनुमंतराय पुढे असायचे. मालकाचं काम, देवाचं काम कसं करावं हे जर बघायचं असेल तर हनुमंतरायाकडे बघा बाबा. आणि हनुमंतरायासारखी स्वामीची सेवा करा, दास्यत्व स्वीकारा आणि मालकाची सेवा करा. अहो देवाने सुद्धा मालकाचं काम एखाद्या दासानं कसं करावं हे गडी बनवून दाखवलं. भक्त समागमे सर्व भावे हरी, न सांगता करी सर्व कामे. न सांगता मालकाचं काम अंतकरणापासून गड्यानं केलं पाहिजे. पहिला मालक जगाचा, दुसरा मालक गड्याचा. बघा बरं का, माणसाची परिस्थिती काय सारखी नसते बरं. समयाशी सादर व्हावे देव ठेवील तैसे. आज श्रीमंती आहे, उद्या गरिबी येऊ शकते. होय, आज आपल्या घरी कुणीतरी कामाला येत असेल, उद्या आपल्याला कोणाच्या तरी घरी कामाला जावं लागेल बाबा. परिस्थिती काही सारखी नाही. कधी राजा व्हावं लागेल, कधी रंक व्हावं लागेल, कधी हत्तीवर बसावं लागेल, कधी पालखीत बसावं लागेल, कधी चालत जावं लागेल. समयाशी सादर व्हावे, जशी वेळ येईल तसं चालत जा. एखाद्याच्या शेतामधला शेतातला गडी म्हणून काम करायची जरी वेळ आली तर ती सेवा अंतकरणापासून करा. त्या मालकाचं काम करणं ही ईश्वराची पूजा आहे आणि देवानं ते सिद्ध केलं. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या घरी जगाचा मालक 36 वर्ष पाणी भरत होता. 36 वर्ष पाणी भरलं देवाने. सांगावं लागलं का न सांगता? न सांगता करी सर्व कामे. सावता बाबांचा मळा माझ्या देवाने खुरपून काढला. सांगावं लागलं का न सांगता? न सांगता. बरोबर. चोखोबारायांच्या पत्नीचं बाळांपण केलं, सांगायची गरज पडली नाही. न सांगता करी सर्व कामे. मग देव जर आपल्या भक्ताच्या घरची कामं न सांगता करतोय गड्याप्रमाणे बाबा, तर आपण ईश्वराचं काम न सांगता का करू नये? आता कसं झालंय बघा, मालक बी हेळवाक झालती आणि गडी डबल हेळवाक. कोण कोणाचा मालक आहे हेच कळत नाही आता. एक शहरी भागात पद्धत आहे बघा, कुत्रं पुढं ते माणूस मागं असते का नाही. ते मोठे मोठे कुत्रे पुढं, ते कोण कोणाचा मालक आहे कळत नाही. हो, कळत नाही. मालकाला ते न्यायलंय पुढं का मालक त्याला पुढं न्यायलंय कळत नाही. पुढचा मालक आहे का मागचा मालक आहे कळत नाही लवकर. आणि काय काय लोक तर ती मालक गडी ठेवतात बघा शेतातला काम करायला, साल गडी. आता गडी कोणी ठेवावा? ज्याला 10-5 एकर जमीन चांगली आहे त्यानं, पाण्याची आहे त्यानं, बरोबर आहे की नाही, बागायत जमीन आहे त्यानं. का ज्याला 1.5 एकर आहे त्यानं? 1.5 एकर जमीन आणि 3 गडी. वरल्या तुकड्यात एक, मधल्या तुकड्यात एक आणि खाल्ल्या तुकड्यात एक. पगारी सारताना रिडकू इकून पगार सारते गड्याचे पगार. कसा गडी ठेवा सांग. आणि गडी बी एवढी हेळवाक झालीत, सांगितल्याशिवाय कामं करीत. मालकानं गड्याच्या घरी सकाळी जावं लागतंय 6ला उठून. रामो, मग गडी उठणार. जी मालक आज चला शेताकडे, आंघोळ करून आलोच. मालक घरी गेला, ह्याची आंघोळ व्हायला, जेवण व्हायला, नाश्ता व्हायला 10. अरे मालक चला रामा, आलोच मालक. टपरीत जाऊन यायला त्याला वेळ होते. कोण कोणाचा मालक आहे कोण कोणाचा गडी आहे लवकर कळत नाही. हो, एका मालकानं रामा नावाचा गडी ठेवला. माय शेतातलं काम कराय सांगितलं. राम, मी थोडं लातूरला चाललोय, कोर्टाचं काम आहे रे. एक काम कर, कुळव झुपा आणि पहिलं तास नीट हाना बरं. टोकरायचं असतं ना पहिलं ते. रामा म्हणला जी जी जी. हे ना कुळव झुपला आणि 1च तास नीट हाणलं बघा. मालकानं सांगितलेलं पहिलं तास नीट हाणा. चांगलं मन लावून खरडून हाणलं. दुसऱ्या तासाला कुळव वळवलं आणि इळभर कुळव तिथंच. बैल बी सोडलं नाही आणि ही बी त्या कुळवाहून खाली उतरलं नाही. आज्ञाधारक गडी. मालकानं दिवसभर त्या कोर्टातलं काम केलं आणि काम करून घराकडे येताना मालकाला वाटलं आपल्या रामानं कमीत कमी 1 एकर तरी रान कुळवून टाकलं असं. मग गड्याकडे जाताना मालकानं कधी रिकाम्या हातानं जायचं नसतंय बरं का. नसतंय. मग त्यानं 1/2 किलो भजे, अर्धा किलो चिवडा, डझनभर केळं, कुणाला? या कामाच्या वाघाला पिशव्या घेऊन आलो. आणि लांबून बघितलं तर बैल तिथंच, रामा तिथंच आणि कुळव बी. मालकाच्या मनात शंका निर्माण झाली, काय घोटाळा झाला असं? बैल चालत नसतील काय, कुळवाचा काय घोटाळा झालाय? विचार करत 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 मालक जवळ आला. रामा, बैल चाल नाहीत का?
मग कुळवाचा काही घोटाळा झालाय का? अरे मग कुळव का थांबलाय? रामा म्हणला मालक तुम्हीच म्हणलो की 1 तास नीट हाण, दुसऱ्या तासाचं कवा सांगितलं होतं. मालकानं पिशव्या खाली ठेवल्या. रामा धन्य झालो रे मी तुझ्यासारखा गडी मला मिळाला. हे काय म्हणते? असू दे मालक, नशिबानच कुणाला तर मिळतं. मालक म्हणला वा वा राम आता एक काम करतोस का? जी मालक तुम्ही सांगावन मी ऐकाव. मालक म्हणला रूम न उपस उपशिल हान माझ्या डोसक्यात फिरवून आणलं. एकाच रट्ट्यात मालक घालवलं एकाच. मला सांगा असला जरी हेळवा गडी मालकाला भेटला कल्याण होईल का? नाही की नाही की. हां काही लोक तर घरच्या गडी ठेवतात महाराज घरी. आता घरच्या गाड्याला काय काम असते बाबा? पाहुणे रावळे आले अंतरून टाकायचं, पाणी द्यायचं, चहा पाणी करायचं, एवढंच की. मालकाच्या घरी 5-50 पाहुणे आले. मालकाने सांगितलं राम पाहुणे आलेत अंतरून टाका. जी मालक. टाकलं. पाणी द्या. जी मालक. आणि हळूच मालकानं रामाला बोलवलं. राम मालकीनीला म्हणावं हळूच कानात सांगायला 5-50 कप चहा करा. आता ह्यानं उठून तिथं जाऊन सांगावं का मालकिनीच्या कानात? तिथूनच आरडाले आय मालकीन मालक 50 कप चहा करा म्हणाले. मालक म्हणला हे हेळवा का? आता हे मला सांगता येणं गेलं होतं का? अरे असे गोष्टी अशी कामं हळूच कानात जाऊन सांगायचं असतं. असं इथून पुढं सांगतो. असं चहा पाणी झालं आणि ते सगळे बसले पाहुणे सुपारी खात बडीशोप खात बसले. तेवढ्यात शेतातला गडी पळत आला. मालक हो मालक. ही गेलंय उठून आडवं. आगाव बोल नको म्हणलं खरं काय झालंय सांग. अरे म्हणलं मालकाची बनीम पिटले र पिटू दे. अरे जळू दे. घरातले नियम तुला माहीत नाहीत म्हणलं. घरात सगळं हळूच असतं. घरगडी कोण आहे? मी. तू शेतातला तुझं काम झालं जा म्हणलं माझी मी बघतो काय. ते गेलो गडी घेऊन निघून. ही हळूच मालकाच्या जवळ आलंय. मालकाच्या शेजारी बसलंय. तबकातली सुपारी उचलून तोंडात टाकली आणि मालकाकडे बघून असं हसलंय. मालक म्हणला का रे ते काल ता गडी आपली का? हां आपली ती बनीम नाही का? हां बनीम पिटली कवा? रामा म्हणला आता जळून राख झाली असेल तिची. मालक म्हणला राम्या अरे असल्या गोष्टी असं सांगत नसतेत रे राम्या. मग असं चुना लावायचं बोंब ठोकून सांगायचं. इथून पुढं सांगतो मालक. असंच मालक चौकात गेला वट्ट्यावर बसला. तेवढ्यात मालकाच्या दुसऱ्या मालकिनीचा फोन आला. मालकाची दुसरी मालकीन डिलिव्हरीला गेली ती माय आणि तिला पोरग झालं होतं. उचलला फोन रामानं. हॅलो 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 रामा का? हां रामा. मालक कुठं आहेत रामा? आत्ताच बाहेर गेलेत मालकीन. असं बरोबर. आणि मालकाला म्हणावं तुम्हाला पोरग झालंय. जी. ठेवलं फोन. आता ह्याच्या ध्यानात आलंय कसं सांगायचं आहे. त्यानं डब्यातला चुना घेतलं आणि मनगटावर लावलं. बाहेर चौकात यायचं आणि बोंब ठोकायचं. मालकाला पोरग झालं रे देव ठना. अख्ख्या गावात बोंब ठोकलं बाबा. बोंब ठोकूत ठोकीत मालकाच्या जवळ आलं. मालक तुम्हाला पोरग झालं रे देव ठना. मालक म्हणलं ए येड्या अरे असं बोंबलून सांगतेत का? मग तुम्हीच म्हणलो की मालक असं अशा गोष्टी बोंब ठोकून नाही मग साखर वाटून सांगायचं असतं. इथून पुढे सांगतो मला. असंच राम घरी यायला आणि सावकाराच्या मम्मीनं राम म्हणायला गाठ सोडून. सावकाराची आई गेली हो. आता याच्या ध्यानात आलं कसं सांगायचं आहे. हे न टोपलं बर साखर डोसक्यावर घेतलं आणि अख्ख्या गावात साखर वाटीत होतं. पाटील साखर घ्या का हो? सावकाराची आई गेली म्हणा. सावकाराच्याच पुढे आलंय. सावकार काय साखर खाऊन तोंड गोड करा. कार आता ह्या सावकाराला वाटलं दुसरं जुळ झालंय का काय. अगोदर तोंड गोड करा. तोंडात साखर सावकारानं टाकली. काय झालं रे? तुमची आई गेली म्हणलं. फुट केलं. मला सांगा ए
असा जर एखादा गडी एखाद्या मालकाला मिळाला कल्याण होईल का? नाही ना, नाही ना. तसं भक्ती करत असताना, परमार्थ करत असताना, साधना करत असताना प्रत्येक गोष्ट सांगायची गरज पडू नाही. काही काही गोष्टी न सांगता केल्या पाहिजे. 9 वाजता कीर्तन उभा टाकणार आहे बरोबर. भजनी मंडळानं कधी आलं पाहिजे? 9:15ला. 8:30ला बरोबर आहे की. हां, दररोज पुकारायची गरज पडू नये, अनाऊन्स करायची गरज पडू नाही. बरोबर आहे की नाही महिला मंडळ? 2 वाजता कथा सुरू होणार आहे. आपण किती वाजता आलो पाहिजे? 4 वाजता. हां, नाही नाही नाही, वेळेच्या आत आलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? काही गोष्टी न सांगता केल्या पाहिजे महाराज. दान धर्म करत असताना दारात एखादा याचक आला, त्याला दान विचारायची गरज नाही कुणाला. बाबा भुकेल्याची भूक जाणून त्याला अन्न द्यायला कुणाला विचारायची गरज? काही गोष्टी न सांगता केल्या पाहिजे. आणि म्हणून स्वामी काज मालकाचं काम अंतःकरणापासून करणं देवाची पूजा आहे. दुसरी पूजा आता ऐका, गुरु भक्ती. गुरु परमात्मा परेशो किंवा गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरु हाच माझा भगवंत आहे, गुरुच माझं सर्वस्व आहे असं समजून गुरुची सेवा अंतःकरणापासून करणं हीच विष्णूची. आणि असा एक गुरु भक्त होऊन गेला बघा. त्याचं नाव आहे एकलव्य. एकलव्य द्रोणाचार्यांनी शिष्य म्हणून स्वीकार केला नव्हता, पण एकलव्यानं द्रोणाचार्याला गुरु मानलं. मातीचा पुतळा केला महाराज द्रोणाचार्याचा जंगलात, आणि दररोज अंतःकरणापासून पूजन केलं. कुणाचं? मातीच्या पुतळ्याचं, मातीच्या द्रोणाचार्याच्या पुतळ्याचं. आणि अंतःकरण शुद्ध होतं, आपल्या गुरुप्रती शुद्ध भाव होता, निष्ठा होती, श्रद्धा होती. परिणाम काय झाला? गुरु कृपा त्याच्यावर झाली आणि त्याला धनुर्विद्या प्राप्त झाली. ज्या वेळेला द्रोणाचार्याला कळालं की अर्जुनापेक्षा सुद्धा कुणीतरी श्रेष्ठ धनुर्वीर या जगात जन्माला आलाय, त्यावेळेला द्रोणाचार्य एकलव्याच्या जवळ आले आणि एकलव्याला विचारलं, कोण आहेस तू? सांगितलं मी एकलव्य आहे. असं? ही धनुर्विद्या तुला कुणी शिकवली? माझ्या गुरुने शिकवली. कोण आहेत तुझे गुरु? असं विचारल्याबरोबर एकलव्यानं त्या मातीच्या पुतळ्याकडे इशारा केला. आणि द्रोणाचार्यांनी ज्या वेळेला त्या मातीच्या पुतळ्याकडे पाहिलं ना, त्याच्या डोळ्यातून गळगळ पाणी वाहू लागलं. कारण द्रोणाचार्यांनी जो पुतळा पाहिला होता तो पुतळा दुसऱ्या तिसऱ्या कुणाचा नव्हता हो, तो पुतळा द्रोणाचार्याचाच होता. आणि मग द्रोणाचार्याच्या लक्षात आलं, मी एकलव्याला शिष्य म्हणून स्वीकारलं नव्हतं, पण एकलव्याने मला गुरु मानून मातीच्या पुतळ्याची सेवा केली, तर त्याचा परिणाम म्हणून एवढी महान धनुर्विद्या त्याला प्राप्त झाली. गुरुप्रती असणारी निष्ठा ज्या वेळेला कळाली त्यावेळेला द्रोणाचार्य म्हणतायत, वा धन्य आहेस एकलव्या, धन्य आहे तुझी गुरुभक्ती, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. आता एक काम कर, तू मला गुरु मानतोस ना? हो गुरुदेवा. मग शिष्यानं गुरुला गुरुदक्षिणा द्यावी लागते. म्हणलं हो, काय देशील माझ्यासाठी? एकलव्यानं सांगितलं, गुरुदेवा तुम्ही माझा प्राण जरी मागितला तर हा एकलव्य हसत हसत आपला प्राण द्यायला तयार आहे. द्रोणाचार्यांनी मागणी केली, तुझा प्राण नको रे एकलव्या, तुझ्या उजव्या हाताचा अंगठा मला तोडून दे. एका क्षणाचा विलंब लावला नाही, गुरुप्रती निष्ठा होती हो. आपल्या हातातलं शस्त्र घेतलं, अंगठा तोडला आणि गुरुच्या चरणी अर्पण केला. गुरुभक्ती, एवढी गुरुभक्ती असावी लागते बरं बाबा. गुरुप्रती एवढा शुद्ध भाव असावा लागतो. आणि गुरु जोपर्यंत आपल्या जीवनात येत नाही, जोपर्यंत आपण कोणाचं तरी शिष्यत्व स्वीकारत नाही, तोपर्यंत भगवत प्राप्ती आपल्याला होत नाही. भावे विन देव न कळे निसंदेह, आहे की नाही? गुरु विन अनुभव कैसा कळे, कैसा कळे, गुरु विन अनुभव कैसा कळे, हो कैसा कळे, गुरु विन अनुभव कैसा भावे विना देव न कळे निसंदेह, देव न कळे संदेह, भावे विना देव न कळे निसंदेह,
गुरुविनानुभव कैसा कळे गुरुविनानुभव कैसा कळे गुरुविनानुभव कैसा अनुभव कैसा भावे विन देव न कळे निसंदेह गुरुविन अनुभव कैसा कळे. गुरुशिवाय आपल्याला भगवत प्राप्ती होतच नाही. भगवान परमात्म्याचा अनुभव जर आपल्या जीवनात आपल्याला घ्यायचा असेल तर आपल्या जीवनात गुरु हे विशेष पात्र आहे. म्हणून कोणाला तरी गुरु करा, कोणाचा तरी शिष्य व्हा. उग सगळ्याचा गुरु होत जाऊ नका, आहे की नाही. कोणाचा तरी शिष्यत्व स्वीकारा बाप. कपाळाला गंध लावा, कोण्या तरी गुरुकडून गळ्यात माळ घाला, त्याचं दास्यत्व करा, निश्चित देवाची प्राप्ती होईल. बरं, मार्गदर्शक आपल्या जीवनात असणं गरजेचं आहे. जसं पाणी विहिरीत आहे, पण त्या विहिरीतल्या पाण्याला धान्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करण्यासाठी त्याला दारी करावी लागतं. बरोबर, हातामध्ये खोऱ्या घेऊन त्या पाण्याला मार्ग दाखवणारा आणि त्या पिकापर्यंत पोहोचवणारा कोणीतरी पाहिजे. तसं आपल्या मनाला भक्तीच्या मार्गाला लावणारा कोणीतरी अधिकार संपन्न गुरु आपल्या जीवनात असावा लागतो. गुरुभक्ती, आणि ती गुरुभक्ती आपल्याकडून घडली की जीवनाचं कल्याण होतं. चला, तिसरी सेवा सांगितली बघा, पितृवचन. वडीलधाऱ्या माणसांचं वचन ऐकणं, थोरा मोठ्यांचं वचन पाळणं, आपल्या वडिलांचं वचन पाळणं आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गानं जीवनाची वाटचाल करत राहणं, हीच विष्णूची महापूजा. आणि आपल्या वडिलांच्या एका वचनावर 14 वर्षाचा वनवास भोगणारे प्रभू रामचंद्र कधीतरी आठवा. वचन कोणी दिलं होतं? राजा दशरथांनी. कुणाला? कैकेयी मातेला. प्रभू रामचंद्रांचा अर्थार्थी काही संबंध माहीतही नव्हतं. प्रभू रामचंद्राला माहीत नव्हतं की बाबांनी वचन आईला दिलंय, काही माहीत नाही. 2 वचन मागितले होते. अहो, संध्याकाळच्या वेळेला, रात्रीच्या वेळेला अयोध्या नगरीमध्ये दौंडी पिटवली होती. उद्या सूर्योदयाला अयोध्या नगरीच्या सिंहासनावर प्रभू रामचंद्र बसतील. प्रभू रामचंद्रांना राज्याभिषेक होणार आहे. दौंडी झाली होती आणि वचन मागितलं. महाराज, तुम्ही मला 2 वचन द्यायचं ठरवलंय. हो, मी वेळ आल्यानंतर मागेन असं म्हणलं होतं. हो, मग ती वेळ आली आता, मला 2 वचनं द्या. एक, पहिलं वचन प्रभू रामचंद्राला 14 वर्षाचा वनवास, आणि दुसरं वचन माझ्या भरताला राजगादी. किती धर्मसंकट आहे सांगा. डोळ्यातून गळगळ पाणी वाहू लागलं. काही असं नको करू ग, तुम्हाला दुसरं काहीही माग, भरताला राजगादी पाहिजे ना, हसत हसत मी द्यायला तयार आहे, पण माझ्या रामाला वनवास मागू नको ग. राम जर माझ्यापासून दूर झाला तर हा दशरथ तुला जिवंत दिसणार नाही. दया आली हो तिला, नाही दया आली. दशरथ राजे रडत होते. प्रभू रामचंद्रांच्या आठवणीमध्ये डोळ्यातून अश्रू ढाळत होते. कैकेयीला दया आली नाही. 2 वचनं मागितले. प्रभू रामचंद्राला बोलवलं. रामा, तुझ्या बाबांनी मला 2 वचनं दिलेत. पहिलं वचन तुला 14 वर्षाचा वनवास, आणि दुसरं वचन भरताला राजगादी. एका शब्दानं सुद्धा उलट उत्तर दिलं नाही आमच्या रामाने. प्रभू रामचंद्रानं सांगितलं, माते, जर माझ्या बाबांनी तुला वचन दिलं असेल तर मी तुला वचन देतो, प्राण गेला तरी चालेल, पण माझ्या बाबानं दिलेलं वचन मी मोडणार. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जायो पर वचनन. नाही मोडलं वचन महाराज. राजा दशरथांच्या एका वचनासाठी माझ्या प्रभू रामचंद्रांनी 14 वर्षाचा वनवास भोगला. अशी मुलं पोटी जन्माला आली पाहिजे बरं, वडिलांचं वचन ऐकून जीवनाची वाटचाल करणारी. आणि बापांनी सुद्धा तसंच मार्गदर्शन केलं पाहिजे बरं, नाही तर बाप बी लय बिघडलीत महाराज. हां, परवा दिवशी एक जण मला भेटलं, महाराज पोरग हेळवाक निघाले. म्हणलं कसं काय? माझं पोरग बिघडलंय मला आज कळाले. म्हणलं कसं काय? हो, मी दारूच्या दुकानात जायला आणि त्यानं बाहेर यायला गाठ संग बसलो. आता ह्यानं दारूच्या दुकानात कशाला सप्त्याची पट्टी द्यायला गेला असेल? खान तशी माती आहे की नाही. बाप तसा, बेटा आणि कुंभार तसा. बदल आपलं वर्म चुकलं की संपलं महाराज. काय काय बाप इतके ज्ञान गेले झालेत बाबा. पोराला म्हणते, पिंट्या जरा इमाल आहे का ते रे? कुणाला?
पोरग म्हणतं हो पप्पा लाज वाटते का जरा लाज रात्रीच दिलं हो की आता कोण बापन कोण पोरग बघा काय नातं असेल या दोघाचं महाराज वरून म्हणायचं पोरं बिघडली पोरं बिघडली म्हणू नका म्हातारी कुठं सुधारलीत महाराज काल परवा लग्न आजच होतं सकाळी लग्न म्हातारी नाचली होती म्हातारी एक गुलूप डिम दुसरं शाट म्हातारं बँडवालं तिकडून ही दुसरीकडंच बघून आणायला असको लोकांनी असं फिरवायचं त्याच्याकडं दादा तिकडं अजून दादा इकडं काय येड्याचं बा बिघडलंय वातावरण सगळं महाराज हां चांगली मुलं पोटी जन्माला आली पाहिजे आणि त्याच्याकरता वडिलांचे आचार आणि वडिलांचे विचार महत्त्वाचे आहेत पितृवचन वडिलांचं वचन पोरांनी ऐकलं पाहिजे आई वडिलांच्या सांगण्यानुसार आई वडिलांच्या मार्गदर्शनानुसार जी मुलं आपल्या जीवनाची वाटचाल करतात पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो त्याच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय कारण जगातली अशी एक आई नाही जगातला असा एक बाप नाही की तो आपल्या लेकराचं वाटोळं व्हावं म्हणून चिंतन करतो नाही हो लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त माझ्या लेकराचे हित वाह वाह क्या बात है क्या बात है टाळी वाजवा एकदा सगळ्यांनी जोरात टाळी वाजवा जोरात 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 वा 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 टाळी वाजवण्याचे दोन फायदे एक ज्याच्यासाठी वाजवली त्याला समाधान वाटतंय आणि दोन कडलं कोण झोपलं तर चटकन उठतंय नाही जवळजवळ वातावरण बिघडलं होतं आता काही लोकांनी ब्रह्मानंदी लागली समाधीत होते काही जण समाधीत ज्याचं त्याला कळलं आहे आता झाकली मुठ 1.25 लाखाची मी तुमचं नाव सांगित नाही नाव सांगाय मला माहीत पाहिजे की हां इथं जेवढी झोप चांगली लागते तेवढी कुठंच लागत नाही है की नाही आणि तुमची चूक नाही हो प्रभू रामचंद्राने ज्या वेळेला कुंभकर्ण मारला त्यावेळेला कुंभकर्णाची 3 लेकरं शिल्लक राहिली होती आळस डुकलीन झोप देव त्यांना मारायला गेल्यावर 3 जण शरण आले देवा आम्हाला मारू नका आम्ही तुम्हाला शरण आलोय आता देवाचं तत्व आहे जो शरण येतो त्याला मरण देवानं सांगितलं जा अभयदान दिलं तुम्हाला दोघाला जीवदान दिलं जा 3 म्हणले देवा आता तुम्ही आमचे देव आम्ही तुमचे भक्त आमची एक इच्छा आहे काय तुमची कथा कीर्तन जिथं असेल तिथं आमच्या 3 जागा द्या कुणाकुणाला आळस डुकली आणि झोप देवाने विचार केला तुम्हाला तिथं जागा दिल्यावर माझा ऐकल कोण पण चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची देव हुशार आहे देवानं सांगितलं जरूर तुम्ही माझ्या कीर्तनामध्ये कथेमध्ये जा पण कुणाकड
जे देहानं कीर्तनात आहेत आणि मनानं दुसरीकडंच आहेत त्यांच्याकडं जात जा. म्हणून तर बघा कीर्तनातून मन विचलित झालं की कुंभकर्णाचं थोरलं पोरग येते जे हरी. आळस आला की समजायचं कुंभकर्णाचं पोरग आलं बा. ती पोरग बरं पोरगी लई हेळवा. ते आळस बरा तोंड उघडून बंद होऊन गप बसल पण डुकली लई हेळवाक महाराज. आणि डुकल्या येणाऱ्या माणसानं वट्यावर कट्ट्यावर बसून बघा 4 माणसात बसावं. जरी बी आली तर कुणकड तर टेकन मिळतंय. एक जण वट्यावर बसलो बरं असं आणि डुकल्या आले की असं करायचं. खाली होतं खरजुल कुत्रं. कुत्रं म्हणायचं येतं का काय येतं का काय. कुत्र्याची झोप उडाली बाबा. एकदा दोनदा असं असं केलं जी येऊन कुत्र्यावर पडलं. कुत्रं म्हणलं आता तुला सोडित नाही. क्वाय 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 असं घोरमाळलं कुत्र्यानं. सकाळी सकाळी 14 इंजेक्शन बिंबीत घेतलं बा. डुकली भयानक आहे. काय लोकाला मंडपात येऊन बसून कीर्तन ऐकायची सवय नाही. शिळीच्या कोट्यात जनावराच्या कोट्यात एक जण त्या बकऱ्या पुढे बसलास. नेमकं बकरं टकरीचं त्याच्या पुढं बसलंय. ती बसले ना असं डुकले करायचं. असं केलं की बकरं म्हणायचं मला. बकऱ्याला वाटलं ये तुला बघतो ये तुला बघतो म्हणाले. बकरं म्हणलं एकदा माप जाऊ दे सोड. अजून बसलं बसलं असं केलं अजून. बकऱ्याची तळ पायाची आग मस्तकात केली. बकरं म्हणलं आता सोडित नाही. तिसऱ्यांदा कर तुला धावतो नमुना. बकरं सुधरूनच उभारला असं महाराज. ह्याला कुठं डुकली आवडते. बसलं बसलं ना असं केलं. बकऱ्यानं जी दणका दिलं म्हातारं जाग्यात गेलं बघा असं जाग्यात. आणि सकाळी सकाळी गावात बोंब उठली. बघा बघा म्हातारं कीर्तन ऐकायला गेलं आणि मेलं. कीर्तन ऐकायला जाऊन नाही डुकल्या खाऊन मेलंय. डुकल्या खाऊन काय भयानक असते डुकल्या महाराज. आणि ही झोप आळसून डुकली 2 झाले. तिसरं राहिलं काय झोप. झोप तर लई भयानक हो. झोपीतला कार्यक्रम लई येडा बघा महाराज. एक जण झोपीतच उठलं आणि घराकडे गेलं. मग आपल्या जावं का झोपीतच दुसऱ्या घराकडे गेलं. गेलंय ती गेलंय घरात जावं का कोट्यात गेलं. नेमकं म्हैस बांधली होती मुर्रा आणि त्या म्हशीच्या दावणीत जाऊन पडले. हिरवं गवत टाकलेले. ह्याला वाटलं गादी आहे. पडलंय आणि त्या म्हशीला म्हणताय ए होय ग. म्हैस म्हणली आय होय ग. म्हैस म्हणली याच माझं कवा जमलंय व. बरोबर आहे. पडून म्हणते होय ग काय केलंय जेव्हा. म्हैस म्हणली मी वाढ वाढ जे असेल ती वाढ. म्हैस म्हणली वाढले खा. ती दावणीतलं गवत हो. झोपीतला कार्यक्रम येडा असते महाराज. एक जण पटंगणात बसलं एकटा जीव सदाशिव. कीर्तन कवा झाले पत्ता नाही. मस्त गार झोप लागली त्याला. गवतात बसलं. प्रसाद वाटणारं प्रसाद वाटायला गेलं. झोपीतच घेतलं हां हां. आणि झोपीतच डोळे झाकल्यावर प्रसाद दिलं टाकून गवतात. भजनी मंडळ रात्री घराकडे निघालं आणि ह्याला उठवलं. ए उठ यायचं नाही का घरला. ती म्हणते झालं कीर्तन. अरे भजन सुद्धा झालंय म्हणला. चल थांब थांब माझा प्रसाद पडलाय. आता ह्याला ध्यान कशाचं झालं प्रसादाचं. ही कुठं बसलंय गवतात. बाहेर काय होता अंधार. झोपीतच घालायला हात कुठं बी गवतात. देवळातला प्रसाद राहिला बाजूलाच. हे न गवतातला दुसराच प्रसाद उचललंय ती उचललंय. हातात काय आलंय बघावं का. झोपीतच म्हणतंय घरला कवा घेऊन जाऊ खाऊन टाकतो मग खा. त्यानं मातीचा खडा प्रसाद म्हणून खाल्लं. तुम्हाला काय वाटलं. हे बघा हे असं आहे जे आमच्या मनात नाही ते तुमच्या ध्यानात कसं येते देव जाणार. हां
तुमचे विचार म्हणजे महाराजाच्या पुढे 2 किलोमीटर पळतात ना. हे झोपीमुळे होतंय. जागा व्हा. उठा जागे भारी आता. उठा जागे वारे आता. स्मरण करा पंढरीनाथा. स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माथा. भावे चरणी ठेवा माथा. चुकवे व्यथा जन्माच्या. कवी जन्माचा. चुकवे व्यथा जन्माच्या. कवी व्यथा जन्माचा. धनदारा पुत्र जन. धनदारा पुत्र जन. धनदार पुत्र जन. धनदार पुत्र जन. उठा जागे व्हारे आता. स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माता. कवी व्यथा जन्माचा. उठा जागे व्हारे आता. स्मरण करा पंढरीनाथा. भावे एकदा विश्व महाराजासाठी टाळी वाजवा. नाचून गाऊन भजन करायला लेकरू आहे की नाही. आणि तुम्ही एवढं सुद्धा हल ना. नुसतं आमच्याकडे बघून नाच नाच. तुला का नाचायचं. वाजवली पाहिजे टाळी माय. हे आपलं काय कुठं बी जमते बाहेर हलकीवर डुलकीवर आहे की नाही. डांगुडकून नाकुडकू डांगुडकून. अहो मातीला गेलं येड. एक मातीला गेलंय. ती मातीची हलकी वाजली. डंग ना डंग डंग टंग. इकडलं उभारून नाचते. कुठं नाचावं ह्याचं भान नाही. कुठं हसावं ह्याचं बी भान नाही. माय मातीला गेली. माय एक माय मिली तरुण वयात गेली. आणि तिचं शरण रचाय सुरू. आणि ही तिच्या जवळ गेली. का झालतं व का झालतं. काय नाही व. फरशीवरून खाली असं गडबडीनं उतरायला गेली. आणि पाय घसरून पडून मेली. म्हण आई माय पडून मेली. हसली तिथं. तिथल्या बाया म्हणल्या तिला ठेवा आणि हिला पेटवा. योग्य ठिकाणी हसलं पाहिजे. आणि हसायचं असेल हसायचं असेल तर मन मोकळेपणानं हसा. मधल्यामध्ये असं कधी जाऊ नका. सोडा जरा मोकळं. काही मधल्यामध्येच हसतात महाराज. मधल्यामध्ये ऐका. जागं व्हा. अज्ञानरूपी झोपेतून जागं व्हा. शुद्ध अंतकरणानं देवाच्या चरणावर मस्तक ठेवा. अखंड नामचिंतन करा. जन्मजन्मांतराच्या व्यथा चुकून जातील बरं का. जरा जागं व्हा. पहिली सेवा स्वामी काज. दुसरी गुरुभक्ती. तिसरी आता तुमच्याकडे आली बघा सेवापती. महिला मंडळ. देव हा प्रत्येकाच्या जवळ आहे. तुझा आहे तुझं पाशी परी तू जागा. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये देव आहे. पण दुर्दैव तो देव अजून आम्हाला कळाला नाही कळाला. दगडाचा देव मूर्तीतला देव सगळ्यांना कळाला. पण मूर्तिमंत देव अजून नाही कळाला. जन्मदाती आई आणि जन्मदाते वडील हे पांडुरंगाचं दुसरं रूप आहेत. किती लोकांना कळालं बाबा. ज्यांना ज्यांना आई वडिलांमधला देव कळाला तो पुंडलिक झाला. पुंडलिकरायाला आई वडिलांमधला देव कळाला. जगाच्या मालकाने पुंडलिकाला मोठा आदर सन्मान दिला. आज देवाचं नाव घेण्याच्या अगोदर पुंडलिकरायाचं नाव घेतलं जातं. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. ऐका नाही. अगोदर आदरानं नाव घेतलं जातं महाराज. पांडुरंगाच्या दर्शनाच्या अगोदर कुणाचं दर्शन घेतलं जातं. पुंडलिकाचं. आई वडिलाच्या सेवेचं महत्त्व पुंडलिकाला कळालं. पुंडलिक देव झाले बाबा. श्रावण बाळाला आई वडिलाचं महत्त्व कळालं. 12 महिन्यातला एक पवित्र महिना म्हणून आपण श्रावण महिन्याकडे पाहतो. बरोबर आहे की नाही. ज्यांना ज्यांना आई वडिलांमधला देव कळाला ते ईश्वर झाले महाराज. पण दुर्दैव आम्हाला आई वडिलांमधला ईश्वर अजून कळाला. आई वडील ईश्वर स्वरूप आहेत. 2 महिला मंडळ. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. पती हा पत्नीचा परमेश्वर आहे. आणि त्याची सेवा करणं म्हणजेच ईश्वराची पूजा आहे. हीच विष्णूची महापूजा. मी सांगत नाही.
बाबा शास्त्राचं त्याला प्रमाण आहे. तुका म्हणी नाही विश्वास सजा म्हणी पाहावे पुराणी विचारुणी. अनुसय्या मातेनं कुणाची सेवा केली? अत्रि ऋषींची. बरोबर. देव समजून परिणाम काय झाला? ब्रह्मा विष्णू आणि महेशांना लेकरं बनवून अनुसय्या मातेच्या मांडीवर खेळावं लागलं. काय ताकद आहे महाराज. जगाचा निर्माता, जगाचा पालनहार आणि जगाचा उद्धार करणारा भोलेनाथ ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही देवांनी अनुसय्या मातेसाठी एक अवतार धारण केला. तो दत्त अवतार आहे. ही पतीच्या सेवेचं फळ आहे बरं का. माय उगं विनोदावारी घेऊ नका. मालकाची सेवा करणं देवाची सेवा आहे. हां करीत जा माय. काय लागत नाही. सावित्री मातेनं सत्यवानाची सेवा केली तर काय सामर्थ्य प्राप्त झालं सावित्री माईला. ज्या वेळेला यमधर्म आला आणि सत्यवानाचा प्राण हरण करून यमदरबारामध्ये गेला त्यावेळेला सावित्री मातेनं पाठलाग केला. कोणाचा? यमाचा. आणि यमदरबारामधल्या आपल्या पती परमेश्वराचा सत्यवानाचा प्राण परत आणून आपला नवरा जिवंत केला. कशाच्या ताकदीवर? मालकाच्या सेवेच्या बळावर. 1 वर्ष करून बघा माय. 1 वर्ष करून बघा. करीत जा जरा. काय फरक पडत नाही. देव्हाऱ्यातले देव धुता का नाही तुम्ही? होय नाही ना. नाही. देवघरामधले देव आपण धुतो का नाही? हां धुतो आहे की नाही. मग आपला आठवड्यातून एकदा तर धुवायचं. म्हणजे तसं धुवायचं नाही. अगं कधीतरी आठवड्यातून एकदा मालकाला म्हणे जा ओ थांबा आज मी आंघोळ घालते तुम्हाला. कवा तर पाठीला हात लावेत जा बिचारायच्या. एकटंच उघडं बम होते मा. एकटंच नाहनीत जातंय. तेच त्यानंच पाणी काढतंय आणि फुटक्या जगानं शंभो शिवहारा. मालकीनं उठत सुद्धा नाही. व कवा पाठ घासलेली असते देवजानं. एकटंच ती म्हैस घासते बघा बाबळीला अशी. तसं भितडाला घासते असं. मालकीन म्हणते ओ नीट घासा नीट. त्या भितडाचा कलर घालीव चालणं. हे रे पतिव्रता. आणि वट सावित्री पौर्णिमेला वडाची पूजा करायला सगळ्यात आधी तीच. वड सुद्धा म्हणत असेल काय भामटी आहे काय भामटी आहे. असं नका करू माय. मालकाची सेवा करणं ही विष्णूची महापूजा आहे. काय लागत नाही. भोळा राजा आहे होय. काय लागत नाही. तुम्ही नुसतं गोड बोला. बरोबर आहे की नाही. दिवसभर काम करून मालक घरी आला की मालकीनीनं हसत मुखानं स्वागत केलं पाहिजे. मालक या काय करू चहा करू का दूध. उगं म्हणा बरं. बिचारं खुश. काय लागतंय त्याला. आणि त्याला जे आवडतंय ते तुम्ही कधी करीतच नाही. त्याला वांगा आवडतंय तुम्ही बटाटे घालीत. कशाला खाता येते. कुठं तर गावात पंगत सापडली करदुरा तुटस तो राहते. कधी मिळत नाही. मालकाची सेवा देव समजून करीत जा. आणि हे बघा भगवान विष्णू परमात्म्याच्या पत्नीचं नाव आहे लक्ष्मी. लक्ष्मी माता सुद्धा आपल्या पती परमेश्वराचे पाय हातानं दाबतात. पाय लक्ष्मीच्या हाती यावे का कुलती. वेगे आनावा तो हरी आनावा तो हरी वेगे आनावा तो हरी माझा दिला ते उधरी. वेगे आनावा तो हरी लक्ष्मीच्या हाती लक्ष्मीच्या हाती तिशी यावे का कुलती. लक्ष्मी मातेच्या हातात मालकाचे पाय आहेत आणि हातानं दाबतात बरं का. हातानं. हां मालकिनीनं आपल्या मालकाचे पाय दररोज 5 मिनटं 10 मिनटं तरी हातानं दाबीत जा. माझं येड्याचं एवढं ऐका माय. महिला मंडळ म्हणत असतील त्याचे. आणि तुमचं बी खरंच आहे. एका कीर्तनात मी म्हणलं मालकाची पाय दाबीत जा. कीर्तन झाल्या एक मावशी माझ्याकडे आली. महाराज त्याची लई सेवा करावं वाटते. त्याची
पाय दाबा वाटतंय, सगळं करा वाटतंय, पण ही घराकडे येताना नीटच येत नाही, कसं करू सांग. आणि तुम्ही बी जरा पाय नीट ठेवे जा. ली जिम खेळतच असे जिंगिनिंग चिकिनिंग, आणि कसे पाय धरायचे. हे बघा माय, जरूर तुम्ही पाय दाबे जा, जरूर तुम्ही मालकाची सेवा करजा. पण मालक कसा असला पाहिजे सांगतो, ऐका ऐका. त्याच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ असली पाहिजे, कपाळाला गंध असला पाहिजे, त्या मालकाला भजनाचा छंद असला पाहिजे, परमार्थावर प्रेम करणारा असला पाहिजे, वर्षातून एक तरी पंढरीची वारी करणारा असला पाहिजे, संतांच्या संगतीत राहून अखंड नामाचं चिंतन करणारा असला पाहिजे. असा जर निष्ठावंत वारकरी तुमचा मालक असेल तर त्याच्या दररोज पाया पडा. पण याच्यापैकी जर एक बी गुण त्याच्यात नसेल, हातात सापडल त्यानं वडा. काय तिला पाप लागत नाही महाराज. नाही नाही नाही, आपली देव आपणच नीट केली पाहिजे. माय गावाला भारीन किती काही लोक गावाला ऐकत नाहीत. हां, एखादं जर पिऊन आलं गाव नादाला लागत नाही, अरे त्याच्या नादाला लागू नका. पण जी गावाला आरी येत नाही ती मंडळी पुढे गेल्या गेल्या गार होते का नाही. मग मला सांगा, उगा आपल्या मालकानं जर अर्धी पिऊन गावात गर्दी करून लोकाचा मार खाऊन खानदानाची इज्जत घालविण्यापेक्षा आपल्या आपण दार बंद करून पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो माय, किती बी बिनला जे असलं तर मला बायकून मारले म्हणत नाही, नाही म्हणत, नाही म्हणत. सकाळी सकाळी बुक्का लावून जे अरे लोक म्हणतात कोणत्या कीर्तनाचा फरक पडला. कीर्तनाचा नव्ह, रट्याचा फरक पडलाय. फरक करी जा, देव नीट करा माय, नीट करा. मालकाची सेवा प्रत्येक मालकिनीने केली पाहिजे. हातानं हातानं पाय दाबत जा. पुरुषाच्या पायामध्ये शनी नावाचा ग्रह असतो आणि महिला मंडळाच्या हातामध्ये शुक्र नावाचा ग्रह असतो. माय ज्या वेळेला शुक्राचा प्रभाव शनी ग्रहावर पडतो त्या ठिकाणी साक्षात लक्ष्मीचा वास होतो असं शास्त्र सांगतंय. म्हणून हातानं दाबीत जा. 1 वर्ष करून बघा, लगेच अर्जंट नाही बरं. नाही तर उद्या सकाळ सकाळी होय वा इकड्या का ग, या इकड्या झोपा का ग, पाय दाबायचे. हां झोपा, काय म्हणलं ती रात्रीचं महाराज. अरे बा, झोपलं ती, धरली पायन 15 मिनिट दाबले बाबा, अशी कणिक मळले. पिंट्या बघ बरं कपाटात पैसे आले का, एवढे अर्जंट. इथं काही लाडक्या बहिणीच्या तू लगेच पडाय. असं नाही, अखंडित सेवा करावी लागेल. त्याच्याकरता निरंतर सेवा करावी लागेल. बघा माय, हां, आणि हातानं दाबी जा, पालतं घालून तुडवायचं नाही. इळवर शेतात जवारी उपसून घरी आलं, जरा ताटल्यावणी झालं. त्यानं बायकोला म्हणलं, हे जरा पाठीत ताटले, हातानं चुपतीच का. बायको म्हणली झोपा माय. तर ह्याला वाटलं हातानं चुपील दाबील, जरा सडपातळ होतं. विश्वासानं पालतं पडले हो, मंडळी जरा जाडजूड होती. ह्यानं पालतं पडलं, मंडळीनं हातानं दाबलं नाही माय, मंडळीनं असा पाय दिला, काढ 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 काढ. सकाळी सकाळी असं ताटलेल्या मशिवणी हिंडा, राम 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 करायचे. लोक म्हणले का झाले सावकार, काय बी नाही, मशीन तुडवल्या. बायकोनं तुडवल्या कशी. सेवापती, पती परमेश्वराची सेवा करणं ही ईश्वराची महापूजा, हीच विष्णूची महापूजा. अनुभव नाही दुजा, याच्यापेक्षा दुसरा अनुभव नाही. एकदा प्रेमानं हात वर करा. 11 वाजून गेलीत बरं, सगळ्यांनी हात वर करा. ज्याला ज्याला हात असतील त्या सगळ्यांनी वर करा, आणि ज्याला हात नसतील त्यांनी ह्या भानगडीत पडू नका. हात वर करायचेच असतील तर चांगले करा. बघा माय, त्या कपड्याच्या दुकानातल्या पुतळ्यावरी नाही. जेवढे हात जास्त वर होतील तेवढे दिवस जास्त जगतंय. बघा, फक्त मंडपाला लागू देऊ नका. आणि टाळी वाजवून प्रेमानं गोड आवाजात भजन करा. विडोबार खोमाई विठोबार खोमाई, टाळी टाळी टाळी, विठोबार खोमाई, जय जय विठोबार खोमाई.
साईनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, बोलो रे भाई सब संतन की। बारक्या ढेऱ्यावाले उड्या मारते, ज्याच्या ढेऱ्या मोठ्या ती तिथं करते तशा. चला हात खाली करा. बाया म्हणतील ह्याला करा तांदळा का काय ग काय. तवाच हात खाली केली महाराज लोकांनी. 2 मिनिटं हात वर करायचं म्हणलं की इथं कळा लागतात महाराज लागतात. तुम्हाला सोपं वाटतं होय. 2 मिनिटं हात वर केले की इथं कळा लागतात आणि 2 तास भारा डोसक्यावर घेऊन गप्पा हाणताना काय एवढं नडलेलं असते काय माहीत बघा. माय असला जळणाचा भारा डोसक्या होई गो काय म्हणते कळतच नाही. शेवटी एवढंच कळतंय बघा, एवढंच. तुला म्हणले बरं का कोणाला म्हणशील झालं भारा डोसक्यावर. तसाच महाराज आहे की नाही. 2 मिनिटं हात वर केले की कळा लागतात बाबा. जास्त वेळ मांडी घालून बसल्यावर पायाला मुंग्या येतात. येत असतील कोणाच्या तर पाय लांबवा, पण लांबवाच, पुढच्याच्या खांद्यावर ठेवू नका. चला स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा अनुभवना ही दुजा. 4 सेवा विशेष तुकोबाराय सांगतात. मालकाचं काम, गुरुची भक्ती, वडिलांचं वचन आणि पतीची सेवा. करून बघा माय, 1 वर्ष करून बघा आणि पुढल्या वर्षी अनुभूती सांगा मला काय. आणि खरं सांगू का महिला मंडळ, आई जरा थोडं लक्ष द्या. मालकाची सेवा का केली पाहिजे सांगू का. मालकामधला ईश्वर, मालकामधला देव आपल्याला लवकर जर नाही कळाला, आज नाही कळणार आपल्याला त्याच्यातला देव, त्याच्यामधला ईश्वर आपल्याला आज नाही कळणार, मालकाचं महत्त्व आपल्याला आज नाही लक्षात येणार. विचारा त्या माऊलीला, ज्या माऊलीच्या कपाळाचं कुंकू आणि गळ्यातलं मंगळसूत्र तिला सोडून गेलं आहे. माय विचारा तिला मालकाचं काय महत्त्व असतं, मालकाची काय किंमत असते तिला विचारा. हां, कपाळाचं कुंकू आणि गळ्यातलं मंगळसूत्र हाच स्त्रीचा सगळ्यात मोठा दागिना आहे. तो आहे तोपर्यंत लक्षात येत नाही आपल्या, पण तो गेल्यानंतर त्याचं महत्त्व काय असतं हे पावला पावलाला लक्षात आल्याशिवाय राहत नाही. बरं आई, पती परमेश्वर आहे तोपर्यंत पत्नीला किंमत आहे. वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी सगळ्या सुवासिनी स्त्रिया वडाची पूजा करायला जातात बरोबर, पण जिच्या कपाळाचं कुंकू सोडून गेलेलं असतं ना, ती घराच्या बाहेर पायसुद्धा टाकत नाही. माय दार बंद केलेलं असतं. आपल्या पती परमेश्वराच्या फोटोकडे पाहून हंबरडा फोडून रडत असते, देवा अरे माझ्या कपाळाचं कुंकू, माझ्या सौभाग्याचं लिनं, माझ्या आयुष्याचा जोडीदार माझ्यापासून का दूर केला रे. त्या दिवशी तिला त्या दागिन्याचं महत्त्व कळतं आणि मग रडायला लागते. महाराज कसाही असू द्या, पती आंधळा असू द्या, खुळा असू द्या, लंगडा असू द्या, कसाही असू द्या, पण तो जिवंत आहे तोपर्यंत पत्नीला किंमत आहे. बरोबर आहे की नाही. कसा जरी असला तर तो जिवंत असला पाहिजे. तो निघून गेल्यानंतर त्याचं महत्त्व कळेल तुम्हाला. माय म्हणून आहे त्यांनी सेवा करीच. प्रसन्न काही लागत नसते महाराज. ही खरी सेवा आहे, ही वास्तविक सेवा आहे. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून, लोकांना खरा देव अजून नाहीच कळला. आपल्या मालकाला 2 शब्द प्रेमानं बोला. पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो तुमच्या सगळ्या इच्छा तो पूर्ण करेल. काय लागतंय महाराज करायला, काही नाही. आणि त्याची जास्त अपेक्षा नाही. प्रत्येक मालकाची पुरुष मंडळी एकच अपेक्षा आहे बघा, आपल्या बायकोनं आपल्या आईवडिलाची सेवा करावी, एवढीच अपेक्षा आहे का नाही. काय वाटतं तुम्हाला, आपल्या आईची आणि आपल्या वडिलाची सेवा बायकोने केली पाहिजे. आणि तसं जर ती करत असेल, मला खरं सांगा बरं, तिच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण कराल का नाही तुम्ही. तुम्ही मालकाच्या मनानुसार राहा, मालक तुमच्या मनानुसार राहील. हां ठीक आहे. सेवापती 4 सेवा विशेष सांगितल्या. हीच विष्णूची महापूजा अनुभवना ही तुझा. आणि अजून एक सेवा तुकोबाराय विशेषत्वानं सांगतात, आपल्या मुखानं नेहमी सत्य बोलणं आणि दुसऱ्यांच्या दुःखामध्ये दुःखी होणं, त्यांच्या दुःखामध्ये सहभागी होणं ही सुद्धा भगवंताची पूजा आहे. सत्य बोले मुखे दुःखवी आणि कांच्या दुःखी हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही दुजा. म्हणून नेहमी सत्य बोलत जा. आपली वाणी, आपलं वर्तन आणि आपलं व्यवहार सत्य ठेवणं, शुद्ध ठेवणं ही भगवंताची पूजा आहे.
बरं, ही सुद्धा ईश्वराची पूजा आहे. हीच विष्णूची महापूजा. अनुभव नाही तुझा. आणि या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये उतरवण्याकरता, हे सगळं करण्याकरता अगोदर आपल्याला दृढ निश्चय करावा लागेल. तुकोबाराय सांगतात, ज्याचा निश्चय दृढ आहे, ज्याने अंतकरणामध्ये दृढ निश्चय केला, तुकोबाराय म्हणतात त्याला निश्चित फळाची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. अभंगाचं शेवटचं चरण. निश्चयाचे निश्चयाचे जय हो.
तुझा अनुभव 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 नाही तुझा अनुभव नाही तुझा अनुभव नाही अनुभव नाही अनुभव नाही जय हो, क्या बात है।
टाळी 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 जय हो. अनुभव नाही तुझा इतर श्रुती महापूजा टाळी वाजवा सगळ्यांसाठी एकदा वा. अभंगाच्या शेवटच्या चरणात जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत निश्चयाचे बोळ तुका म्हणे तेची फळ. अंतकरणामध्ये दृढ निश्चय करून जर एखादं कार्य करायला आपण पाऊल टाकलं ते कार्य पूर्णत्वालाच जातं, पण चांगला निश्चय करावा लागेल. हे कार्य मी करणारच असा दृढ निश्चय करा आणि मग पाऊल टाका, मग बघा कार्य कसं पूर्ण होतं महाराज, आहे की नाही. गळ्यात माळ घालतानाच निश्चय करायचं, मरेपर्यंत ही माळ मी आता काढणार नाही असा निश्चय करायचा आणि मग माळ घालायचं. पाहुण्याची कुंदुरी आल्या जवळ कसं की तुला रुमण्यानं हाणावं लागते बेट्या. निश्चयच नाही हो. काही जण म्हणते आपल्याला दोन्ही चलते बा, तसं काय नाही. असं कसं चालेल महाराज, निश्चय करावा लागेल निश्चय. हां, आणि हे मोघम नाही, कुठंतरी जरा बंधन पाहिजे आपल्यावर सुद्धा. हात जोडा बरं सगळे, सगळ्यांनी जोडा, सगळ्यांनी. तुम्हाला शेजारनीच शपथ आहे बा. हात जोडा, हात जोडा आणि सगळ्यांनी माझ्या मागं म्हणायचं, सगळ्यांनी मोठ्या ना. हां, हे देवा, अरे देवा 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 देवा, काय आवाजात धमक आहे, जरा मोठ्यानं म्हणा. हे देवा, आज आम्ही निश्चय करतो की, शपथ घेतो की आजपासून आम्ही खोटं बोलणार नाही, आजपासून आम्ही वाईट खाणार नाही. ज्याला खायचं आहे ती बोल नाहीत बघा. वाईट पिणार नाही, वाईट ठिकाणी जाणार नाही. जर देवा आम्ही खोटं बोललो, आम्ही खाऊ नाही ते खाल्लो, आम्ही पिऊ नाही ते पिलो, तर देवा, तर देवा तू आम्हाला काल्या दिवशी उचल. आता कशी का घेणे, पण तुम्ही शपथ घेतली बघा. अय, आता जर तुम्ही शपथ घेऊन खोटं बोललो, जर खाऊ नये ते खाल्लो आणि पिऊ नये ते पिऊन जाऊ नये तिकडं जर गेलो, इकडं काला फुटायला आणि तुम्ही सुटायला गाठ संगच. हे बघा, गोड जेवण आमच्याकडेच. मग तुमचं हित व्हावं, तुमचं कल्याण व्हावं एवढाच शुद्ध भाव आहे बरं का बाबा, दुसरं काय नाही. वाईट व्यसनापासून दूर राहा, दुर्गुणांपासून दूर राहा, चांगल्याची संगत करा, चांगलं बोला, चांगलं खा, चांगलं प्या, चांगलं राहा. त्याच्यामध्ये जेवढा आनंद आहे तेवढं वाईट वागण्यामध्ये नाही बरं का. म्हणून आपल्या जीवनाचं कल्याण व्हावं असं वाटत असेल, सार्थक व्हावं वाटत असेल तर मनुष्य जीवन एकदम आदर्श जगलं पाहिजे माणसानं बघा. हे चुकीच्या संगतीत जाऊ नका, संगतीचा परिणाम. कुठंतरी दृढ निश्चय करा. निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याचे फळ. ध्रुव बाळाने दृढ निश्चय केला, दृढ निश्चय. ध्रुव बाळाला फळ प्राप्त झालं. अवघ्या लहान वयात ध्रुव बाळांनी भगवंताची कठोर साधना केली. निश्चय केला होता, जोपर्यंत देव मिळत नाही तोपर्यंत मी परत घरी येणार. कधीतरी संकल्प करीत जा जरा असा. हां, ठरवलं तर काही क्षणामध्ये देव मिळतो. ध्रुव बाळांनी कठोर निश्चय केला होता शेवटचा. हे देवा, आता जर तू मला नाही होऊन भेटलास ना देवा, तर हा ध्रुव बाळ श्वासच घेणार नाही. किती कठोर निश्चय असेल, हे किती कठोर असेल. ध्रुव बाळांनी श्वास रोखला आणि जगाच्या मालकाला दया आली आणि विश्वाचा मालक प्रगट होऊन ध्रुव बाळाला दर्शन दिलं. महाराज ध्रुव बाळा, कोणाकोणाला वाटते देव मिळावा? मलाच. हां, सगळ्यांनी श्वास बंद करून बसा बरं एक 10 मिनिट. आपलं प्रेम जीवावर आहे, आपलं प्रेम देहावर आहे. कसा देव मिळेल महाराज? तुका म्हणे बळी जीव दिला, बळीराजासारखं प्रेम देवावर पाहिजे. हां, निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ, हीच विष्णूची महापूजा, अनुभव नाही दुजा. धावत्या वेगात अभंगाचा भावार्थ तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. माझी विनंती आहे पुन्हा जाता जाता सगळ्यांना, प्रत्येकाच्या मनात काहीतरी देवाविषयी
भाव आहे, बरोबर. काहीतरी मनामध्ये संकल्प ठेवूनच आपण सेवा करतो. देवानं आम्हाला काहीतरी द्यावं हीच अपेक्षा प्रत्येकाच्या मनात आहे का नाही? जरूर असावी. आपण मागायचं तरी कुणाकडे महाराज? ईश्वराकडूनच आपण अपेक्षा ठेवल्या पाहिजे. जो देतो तो देव आहे. भक्ताच्या इच्छा पूर्ण करणं ही ईश्वराचं कार्य आहे. पण जरा चांगले संकल्प ठेवून करा गड्या, चांगलं मागा देवाला. कधीतरी जगताचं कल्याण व्हावं, दुसऱ्याचं हित व्हावं म्हणून देवाला मागून बघा, आपलं कल्याण होईल. लोक स्वार्थी झालेत, फक्त माझं चांगलं व्हावं म्हणून ईश्वराकडं मागणारी मंडळी बरीच आहेत. मागू नका असं माझं मत नाही. संपलं, झोपलेले जागा करतो. 11:30 वाजलेत. एका बायकोला मालकाला मागायची सवय. मालकिनीनं कुणाकडं मागावं? मालकाकडं. पोरानं कुणाकडं मागावं? आईवडिलांकडं, बरोबर बरोबर. आणि भक्तानं कुणाकडं मागावं? देवाकडं. मंडळीला एक सवय होती, तिला वाजवीचा नाद, हलकी डुलकी संबळ ढोल, आणि तिला लग्नाचा वाढदिवस करायची सवय. नेमकं माझा आज आहे हो. आणि मंडळी जर वाढदिवसाला काहीतरी नवीन आणा म्हणायची, म्हणजे न वाजवलेली वस्तू आणा म्हणायची. वाजवलेलं पुन्हा नाही. हलकी झाली पुन्हा ढोलकी, परत हलकी नाही. आणि वाढदिवस कितवा माय? 55वा. वाढदिवस करू नका असं माझं मत नाही. कुठवर करावं? जवळ डोळ्याला दिसतंय. ती नीट केकमध्ये पडली. कवळी उचलली, पुन्हा तोंडात घातली, आणि ती पाहुणे म्हणायचे प्रत्येकानं केक खाल्ल्याशिवाय जाऊ नका. कोण खायला? ती बड्डे लग्नाचा. आणि मंडळीनं हट्ट केला, स्त्री हट्ट, मालक आपला लग्नाचा वाढदिवस झाला, हे बघा न वाजवलेली वस्तू आणा. न वाजवलेली. मालक म्हणला यस. अख्खा बाजार हिंडलं, काहीच नाही हो. शेवटी एका मंदिरात बसलं. त्याला माहीत होतं घरी गेल्यावर मंडळी घरात येऊ देत नाही. त्याचा मित्र महाराज होता. महाराज म्हणला काय झालं रे? काय नाही म्हणलं, बायकोनं न वाजवलेली वस्तू आण म्हणली. काय करू? मला सुद्धा सोडली नाही रे, मला सुद्धा वाजवली. आता कुठली न वाजलेली वस्तू आणू सांग? महाराज म्हणला चिंता करू नको, बायकोला सांग घरी जाऊन वस्तू बुकिंग केली आहे, सकाळी पार्सल घरी येईल. हे गेलं घरी. म्हणला बुकिंग केली आहे, सकाळी पार्सल येईल. ओके, ठरलं. बघा, महाराज गेलो कुंभाराच्या घरी. बारक्या तोंडाचं मोठं गाडगं आणलं. गाडगं मोठं पण तोंड बारकं, आणि त्याच्यात आग्या मावळाच्या माशा भरलं दाबूदाब, आणि वरून कपड्यानं तोंड बांधलं. त्याला बेगडानं सजवलं गिफ्ट पेपरनं, आणि त्याच्यावर नाव टाकलं न वाजवलेली वस्तू, आणि खाली टीप लिहिली कसं वाजवायचं? हलवून वाजवणे. त्या गाडग्याला असं हलवलं की माशा गॉ करायच्या. आणलं गाडगं उचलून, दिलं त्याच्या हातात. ह्यानं बायकोला दिलं. बायको म्हणली अय्या हे काय? म्हणलं वाच, न वाजवलेली वस्तू. कसं वाजवायचं? खाली वाच, हलवून वाजवणे. बायकोनं गाडगा हातात घेताना असं हलवलं गॉ. अय्या खरंच हो, असलं कधी मी ऐकलं नव्हतं. मालक म्हणलं घे. ती गाडगं घेतलं. ती बाई गाडगं घ्यायची आणि हलवायची. तिच्या 50 मैत्रिणी आल्या त्या बड्डेला. प्रत्येक जण गाडगं घ्यायची आणि हलवायची. वाव, कशाचं वाव आणि दीड वाव माय. माशा खवळून गेल्या अशा. महाराज म्हणला त्या माणसाला ये म्हणला बाहेर. बाया माणसात आपलं काय काम आहे? ये बाहेर. म्हणलं का रे? अरे बाहेर ये म्हणलं, आपण इथं अंगणात बसू, आणि येताना दार पुढं करून ये. म्हणलं का? अरे म्हणला कुत्र मांजर घरात जात असते. एक काम कर, कडीच लाव, जेव्हा काम पडेल तेव्हा उघडू. ह्यानं दार पुढं केलं आणि बाहेरून कडी लावलं. बसले अंगणात. ही बायाचा फेरावळीनं कार्यक्रम. गॉ 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 गॉ. आता बाया काय दम काढते. 50 बायाचा फेरा झाला बघा. त्याच्यातले एका बाईनं डोकं लावलंच. ती बाई काय म्हणली माहिती आहे का? एक हुशार होती, जरा शिकलेली. ती म्हणली अय्या हे बांधलंय तर एवढं वाजतंय, उघडल्यावर किती वाजेल? हाय का डोकं? दुसरी म्हणली मग चांगल्या कामाला उशीर कशाला? उघडा. उघडा म्हणल्यावर सगळ्या बाया तोंडा उघड्या. सगळ्या एकीनं वरचं बेगड काढलं,
मधला ती कपड्याचा ती गाठ सोडली आणि असं उघडल्याबरोबर माशा गो अशा माशाने चावायला सुरुवात केल्या. मेले ग. कोण किचन मध्ये, कोण बाथरूम मध्ये, कोण हांडाच मुंडक्यात घालून, कोण बकेटच. अख्ख्या घरात धिंगाणा माय. ही गोंधळ बाहेर ऐकू आला. ही माणूस म्हणलं ही नवरा, महाराज मध्ये काहीतरी गोंधळ चालू आहे, हॅपी बर्थडेचं गाणं चालू आहे. गप म्हणला तुला कळत नाही ती बाया माणसाचं काम आहे. माशाने असं चावलं बघा माय, बाया सुजून बम. शेवटी माश्या दमून दमून भितडावर बसल्या. बाया असं सगळं वातावरण शांत झालं. महाराज म्हणला बहुतेक बड्डे संपन्न झाला. चल म्हणला उली उली केक खाऊ राहिला. असं कडी उघडलं. कडी उघडून मध्ये आलंय तर केक पालता. मेणबत्त्या इचकून पडल्यात. असं गिफ्ट जिकडं तिकडं भिताडाच्या कोपऱ्याने. आणि कुणकड बी बायाच. आणि ह्याचीच बायको होती त्या सोफ्यावर बसलेली. ही तिलाच जाऊन म्हणते, ताई तिनं कुठं आहे. म्याचा वय. सुजल्यामुळे ओळखू आलं नाही. जागे झाले जवळजवळ सगळ्यात. काही मागायचं नाही बघा. मालकाला चांगलं मागणं मागत जा. असं काहीतरी विपरीत मागणं मागितलं की त्याचा परिणाम विपरीत होत असतो. चला जाता जाता पांडुरंगाला प्रार्थना करू. हे देवा पांडुरंगा मायबापा, झालं झालं मोकळी झाली लोक आज. मोकळे हल्लं पाहिजे इंजन हो. जाता जाता पांडुरंगाला प्रार्थना करू. देवा या एरंडी नगरीतला हा सोहळा 15 वर्ष झालं अखंडित तुमच्या कृपेनं आनंदानं आणि उत्साहानं पार पडतो आहे. आणि खरं तर उत्तरोत्तर एक मोठं स्वरूप प्राप्त होत चाललं आहे बरं का. विशेष कौतुक आहे या गावकऱ्यांचं, गावातील सगळ्या भाविकांचं. करावं तेवढं कौतुक कमी आहे. मी तर म्हणतोय माझ्या माहितीस्तव औसा तालुक्यामधला सगळ्यात सुंदर, सगळ्यात मोठा, सगळ्यात भव्य आणि दिव्य सोहळा जर कुठला असेल तर आपल्या एरंडी नगरीतला. अतिशय सुंदर. तंतोतंत एकाही गोष्टीची उणीव नाही, कुठंच नाही. शोधून जरी काढायचं ठरलं की बाबा सप्त्यात काय उणीव आहे तरी शोधून सापडणार नाही. हां, गायक तसेच आहेत, वादक तसेच आहेत, भजनी मंडळ तसंच आहे, सगळं नियोजन तसंच आहे, काही कमतरता नाही. आणि असंच उत्तर आपल्या परमार्थिक क्षेत्रामध्ये आपल्या सगळ्यांची प्रगती हो. चंद्र सूर्य असेपर्यंत हा सोहळा असंच आनंदानं चालत राहो. उदंड आयुष्य पांडुरंगाने सगळ्यांना प्रदान करावं हीच प्रार्थना करतो. आणि झालेली सेवा भगवान श्री पंढरीश पांडुरंगाच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. तुकाराम 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 तुकाराम. हा तुकाराम 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 तुकाराम. विठ्ठल जे जे विठ्ठल. टाळी 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 टाळी. बोला पुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. विठ्ठल जे जे विठ्ठल.